आज सांगणार आहे जन्मपत्रिकेत गजकेसरी योग कसा निर्माण होतो. गुरुचंद्र युती असेल, चंद्रापासून गुरु 4थ्या 7व्या 10व्या स्थानी असेल किंवा 5व्या स्थानी असेल तर तिथून त्याची 9वी दृष्टी चंद्रावर पडेल आणि गुरु 9व्या घरात असेल तर त्याची 5वी दृष्टी पडेल. दृष्टीतून सुद्धा या योगाचे निर्माण होत असते. या योगाचे फायदे काय आहेत? गज म्हणजे हत्ती, केसरी म्हणजे सिंह, बुद्धी आणि सामर्थ्य याचे एकत्रित संयोग म्हणजे ही व्यक्ती कौशल्य आणि क्षमता असलेली असेल, त्यामुळे यशाचे उंच शिखरे गाठत असतात. गुरु हा यशकीर्ती ज्ञान याचा ग्रह आहे आणि चंद्र हा मन, आनंद, समृद्धीसाठी कारक ग्रह आहे. आणि हा योग कर्क लग्नात निर्माण झाला असेल तर म्हणजे चंद्र हा लग्नेश होईल आणि गुरु हा भाग्येश. 9व्या घरावरून आपण पित्याचा विचार करत असतो. ही व्यक्ती खूप उदार आणि स्वच्छ मनाची असेल, सर्व सुख त्याला मिळत असतात. कर्कलग्नी तो उच्चचा होईल तर या व्यक्तीचा जो पिता असेल तो राजा समान किंवा एखाद्या मोठ्या पदावर तो असेल. हा एक अट आहे, या योगावर पापदृष्टी नको, म्हणजे शनी, राहू, केतू ह्या ग्रहाची दृष्टी नको. असेल तर या योगाचे शुभ परिणाम मिळत नाही आणि गुरु वक्री नको आणि ही युती शत्रूच्या घरात नको.